जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन केलं जाईल, तसंच जैन साधू संतांना विहारावेळी संरक्षण दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। चोकाक इथं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं राष्ट्रीय जैन सेना, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि आचार्य श्री आनंद युवा मंच यांच्या वतीनं नामदार एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी झालेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जैन समाजाच्या प्रमुख मागण्यांना मान्यता दिली। स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यासह जैन समाजाच्या साधू संतांना संरक्षण देण्याची जबाबदारी महायुतीचं सरकार घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। व्यापारी बांधवांना कुणी जर नाहक त्रास देत असेल तर त्याचा ताबडतोब बंदोबस्त केला जाईल असं सांगून ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे। गेल्या 60 वर्षात काँग्रेसनं केवळ भ्रष्टाचार केला, मात्र अवघ्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या वाटेवर नेलं। त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असणं गरजेचं आहे असं नामदार शिंदे म्हणाले। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी जैन समाजातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला। यावेळी डॉक्टर संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, ललित गांधी, संदीप भंडारी, सोनाली मगदूम, नितीन धूत, मेघाराम सुतार, प्रीतम बोरा, मेघ गांधी, नितीन धूत, अमित वोरा, प्रितेश कर्नावट, मेघाराम सुतार, अभिनंदन खोत यांच्यासह जैन समाजबांधव उपस्थित होते।